श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। श्रावण महिना हा सुरू झाला आहे, म्हणजे सणांना त्याचबरोबर व्रतवैकल्यांना सुरुवात झालेली आहे। या श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। ही श्रावणातील पंचमी तिथीला साजरी केली जाते। यावर्षी नागपंचमी ही 29 जुलै 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे। नागपंचमीला वारुळाची पूजा केली जाते। हे गावाकडे करणे अगदी शक्य होते, पण शहरात अशा प्रकारे वारुळ आहेत ते आपल्याला मिळणं हे शक्य नसतं। शहरामध्ये ते कोठे आहे, किती अडचणीत आहे हे माहीत नसते। त्यामुळे घरच्या घरी पाटावरती नागदेवतांची मूर्ती तांदळाने काढून त्याची पूजा केली जाते। नागपंचमीला नागांची पूजा सेवा केल्याने आपल्या पत्रिकेत जर कालसर्पदोष असेल तर तोही निघून जातो। यावर्षी भावाचा उपवास, श्रावणी सोमवार उपवास हा आपण कसा सोडायचा आहे हा प्रश्न आहे, तो प्रत्येकाला नक्कीच पडलेला असू शकतो। कारण भागाभागानुसार ही पद्धत आहे ती वेगवेगळी असते। काही ठिकाणी भावाचा उपवास हा चतुर्थीला म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो, तर काही ठिकाणी नागपंचमी दिवशी केला जातो। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार आहे तो आपल्याला उपवास करायचा आहे। ज्या दिवशी केला जातो त्या दिवशी करायचा आहे। आता भावाचा उपवास जर चतुर्थीला म्हणजेच सोमवारी असेल तर तो कसा सोडावा? श्रावणी सोमवार संध्याकाळी व भावाचा उपवास पंचमीला सोडला जातो। तर सोमवारी संध्याकाळी आपण या दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने उपवास आहे तो सोडू शकतो। एक पद्धत म्हणजे वरवी हा श्रावणी उपवासाला चालत नाही, पण भावाच्या उपवासाला हे चालतं। त्यामुळे जर सोमवारी संध्याकाळी वरवीचा भात आणि त्याच्याबरोबर दही जर खाल्लं तर आपला श्रावणी सोमवार हा उपवास आहे तो सुटेल आणि जो आपला भावाचा उपवास आहे तो तुमचा राहील। तर दुसरी पद्धत कोणती आहे? आपल्याला दही भात आहे तो करायचा आहे आणि त्या दही भाताचा आपल्याला फक्त वास आहे तो घ्यायचा आहे। याने आपल्या मनामध्ये खाण्याची इच्छा आहे ती निर्माण होते। याने श्रावणी सोमवार सुटतो। या दोन्ही पद्धतीपैकी कोणती तुम्हाला पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही ते करू शकता। आता आपण पाहूया की नागपंचमीची पूजा मांडणी ही कशी करायची आहे याची माहिती आहे ती पाहूया। नाग नरसोबाचा जो कागद आहे तो प्रत्येकाने आपल्या भिंतीला लावलेलाच असेल, कारण शुक्रवारी आपण जीवतीची पूजा ही नक्कीच तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी केलेली असेल। जरी नसेल केलेली तरी नाग नरसोबाचा कागद आहे तो आणायचा आहे आणि तो भिंतीला आहे तो लावायचा आहे। या फोटोला आपण आघाडा दुर्वा यांची एकत्रित माळ आहे ती तयार करायची आहे आणि ते आपल्याला घालायची आहे। त्याचबरोबर पूजा तुम्ही कागदावर चित्र काढून करू शकता। तुम्ही नागदेवतेची मूर्ती आणून त्याची पूजा करू शकता। तसेच पाटावरती तांदळाने नागदेवता काढून त्याची पूजा आहे ती करू शकतो। आपल्याला तांदळाने नाग, नागिन व त्यांची 2 पिल्ले अशी जी चित्र आहेत ते आपल्याला तयार करायची आहेत तांदळाने आणि त्याची पूजा आहे ती करायची आहे। तर ती आता कशी तयार करायची ते तुम्हाला नक्की स्क्रीनवरती दिसलं असेल की आपण कशा पद्धतीने ती तयार केलेली आहेत किंवा काढलेली आहेत। तर त्यांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे। हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, लाह्या फुटाणे दूध साखरेचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे, आघाडा अर्पण करायचा आहे, वस्त्रमाळ आहे ती अर्पण करायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण पूजा ही आपल्याला सकाळीच आहे ती करून घ्यायची आहे। नागदेवतेची पौराणिक कथा। नागदेवता हे कश्यप व कुद्रुड यांचे पुत्र आहेत। यातील अष्टनाग हे प्रसिद्ध आहेत। यातील वासुकी हा भगवान शिवशंकरांनी धारण केलेला आहे। पदम, महापद्म, तक्षक, कर्कटक, शंख, कुली म्हणजेच कालिया हे प्रजेला त्रास देऊ लागले, म्हणून त्यांना ब्रह्मदेवानी श्राप दिला, तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल व जल नियमाच्या सर्पपदरात तुमचा नाश होईल। यातील अनंत वासुके हे मानवाला लाभदायक होते व तक्षक, कर्कटक, शंख, कालिया, तक्षक हे मानवाचे वैरी होते। नागदेवता हे शेतकऱ्यांचे मित्र म्हटले जातात। ते शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांना मारून टाकतात, त्यामुळे शेतकऱ्यांची मदत आहे ती होते। त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीला नागदेवतांची पूजा आहे ती केली जाते। नागदेवताची पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती देईल। तर तो मंत्र असा आहे, अनंतादि नागोभ्यो नमः हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। नागदेवतेची पूजा केल्याने राहू केतूचा त्रास आहे तो कमी होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी ही आपल्याला संपूर्ण पूजा आहे ती उचलायची आहे। त्यामधील जो नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही घरातील सर्वांनी खायचा आहे। जे तांदूळ ठेवलेले आहेत ते पक्ष्यांना थोडे खायला द्यायचे आहेत आणि बाकीचे जे राहिलेले जे तांदूळ आहेत ते तुम्ही तुमच्या घरातील डब्यामध्ये आहे ते ठेवू शकता, नंतर ते तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण नागदेवतेची पूजा आहे ती या दिवशी करायची आहे। श्री स्वामी समर्थ।